कारण राज्यात निवडणुकांच्या अखेरच्या टप्प्याचा प्रचार शिगेला पोहोचलाय। महायुतीची अखेरची सभा थोड्याच वेळात मुंबईतल्या शिवाजी पार्कवर पार पडणार आहे। महायुतीच्या सभेला पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित राहतील। सर्वात महत्त्वाचं म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे देखील पंतप्रधान मोदींसोबत स्टेज शेअर करणार आहेत। दुसरीकडे बीकेसी मैदानात इंडिया आघाडीची सभा पार पडणार आहे। शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले, बाळासाहेब थोरात हे महाविकास आघाडीचे मोठे नेते या सभेला उपस्थित असतील। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल देखील या सभेला संबोधित करणार आहेत। आणि या सगळ्याबद्दल अधिक अपडेट द्यायला आपले विविध प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। नाझीम मुल्ला शिवाजी पार्क मधून आपल्याला लाईव्ह अपडेट देतील। इंडियाच्या सभास्थळावरनं मिकी घई असतील, चैत्यभूमी परिसरातनं अक्षय भाटकर आणि बीकेसी गेटवरनं राजू सोनावणे आपल्या सोबत असतील। सगळ्यात सुरुवातीला आपण नाझीम मुल्लाकडे जाणार आहोत शिवाजी पार्क मधून अपडेट घेण्यासाठी। नाझीम, एक मोठी सभा महायुतीची, कारण सोमवारी मतदान होत आहे, 5वा टप्पा आहे आणि त्याच्यामुळे कशा प्रकारची वातावरण निर्मिती बघायला मिळते तुला? किती वाजता नेमकी सभा सुरू होईल? मोदींचं आगमन कधी होत आहे? नाझीम, अश्विन, देशासाठी हा 5वा टप्पा असला तरी महाराष्ट्रासाठी हा शेवटचा टप्पा आहे आणि म्हणूनच आपण बघतोय की मुंबईतलं हे चित्र आहे। शिवाजी पार्क मैदानावरती आत्ता सगळे मनसैनिक असतील, भाजपचे कार्यकर्ते असतील, महायुतीचे सगळे कार्यकर्ते, घटक पक्षाचे सुद्धा या ठिकाणी येऊन पोहोचलेले आहेत। कारण शिवाजी पार्कवरती पहिल्यांदाच या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे हे दोघं मंच शेअर करणार आहेत आणि दोघं या लोकसभेच्या अनुषंगाने पहिल्यांदाच एका मंचावरून मुंबईतल्या मराठी माणसाला या ठिकाणी त्यांच्या काजात हात घालण्याचा प्रयत्न करणार आहेत। कारण गेली अनेक दिवस बघतोय आपण उद्धव ठाकरेच्या बाजूनं मराठी माणूस या ठिकाणी कललेला आहे आणि हा जो शिवाजी पार्क मैदान आहे या ठिकाणाहून मराठी माणसाच्या काजात हात घालणं हे खूप गरजेचं आहे। कारण दसरा मेळावा असेल, दसरा मेळाव्याला अनेकदा या ठिकाणी बाळासाहेब ठाकरे असतील, उद्धव ठाकरे असतील, त्यांनी अनेकदा या ठिकाणाहून मराठा जे मुंबईकर आहेत त्यांना वेगवेगळे संदेश दिलेले आहेत आणि त्यासोबतच राज ठाकरेंनी सुद्धा याच गुढीपाडव्याला याच मैदानावरून मी या ठिकाणी बिनशर्त पाठिंबा जो आहे तो महायुतीला देतोय असं घोषित केलं होतं आणि त्यानंतर राज ठाकरे थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत या मंचावरती येत आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।